तुम्हाला वाटतंय ना हे उन्ह नेहमी सारखंच आहे? तर ऐका, एप्रिल 2025 मध्ये भारताचं तापमान पोहोचलं थेट 49 अंश सेल्सिअसवर। श्वास घ्यायलाही गरम वारा लागतोय। आणि हे फक्त सुरुवात आहे। या उष्णतेला आपण उन्हाळा म्हणू शकत नाही, ही आहे हीटवेव्ह। एक असं संकट जे दिवसेंदिवस आपल्या आरोग्यावर, शेतीवर आणि जीवनावर थेट परिणाम करतंय। मित्रांनो, आता सावध होण्याची वेळ आहे, कारण हीटवेव्ह म्हणजे थेट जीवावर बेतणारा धोका। हीटवेव्ह म्हणजे काय? जेव्हा तापमान अनेक दिवस 40 ते 45 अंशांच्या वर राहतं आणि थंडावा मिळणं अशक्य होतं, तेव्हा ती परिस्थिती हीटवेव्ह म्हणून ओळखली जाते। यंदा तर दिल्ली, नागपूर, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद सगळीकडे 47 ते 49 अंश तापमान पोहोचलंय। गरम वारा अंग भाजून टाकतोय, झाडं सुकतायत आणि लोक श्वास घेण्यासाठी सावली शोधतायत। तापमान वाढल्यामुळे होणाऱ्या आजारांची यादी लांब आहे। डिहायड्रेशन, चक्कर येणे, डोके दुखणे, उलटी आणि सगळ्यात गंभीर हीट स्ट्रोक। लहान मुलं, वृद्ध लोक, गर्भवती महिला आणि उघड्यावर काम करणारे कामगार हे सगळे जास्त धोक्याच्या छायेखाली आहेत। पाण्याची टंचाई वाढते, विजेचे लोडशेडिंग सुरू आहे। काही ठिकाणी जंगलाला आग लागलीय आणि ही निसर्गाची चेतावणी आहे। भारत सरकार आणि हवामान विभागाने हीटवेव्हचा रेड अलर्ट जाहीर केला आहे। यावेळी दिलेल्या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत। शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळात बाहेर पडू नका। पाणी प्या आणि शरीर ओलसर ठेवण्याचा प्रयत्न करा। अंगावर हलके, सुताचे आणि पांढरे कपडे घाला। गरज असेल तर थोडा वेळ अंधारात, पंख्याजवळ किंवा गारठलेल्या खोलीत थांबा। ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि मुलांची विशेष काळजी घ्या। हीटवेव्हला हरवण्यासाठी फक्त सरकार नाही, तर आपण प्रत्येक जण काहीतरी करू शकतो। आपल्या घराच्या बाहेर पाणपोई ठेवा। प्राणी, पक्षी यांनाही उन्हात त्रास होतो। झाडांना पाणी द्या, तेच आपल्याला थंडावा देतात। शेजारच्या वयोवृद्ध व्यक्तीची चौकशी करा, त्यांना गरज असू शकते। कामावर जाताना पाण्याची बाटली बरोबर ठेवा। शक्य असल्यास सोल्युशन, नारळपाणी किंवा ताक प्या, शरीराला शक्ती मिळते। आपण निसर्गाकडे दुर्लक्ष केलं आणि आता निसर्ग आपल्याला उत्तर देतोय। पण अजून वेळ गेली नाही, आपण सजग राहिलो तर ही लाट आपण थांबवू शकतो। एक छोटी सावधगिरी आणि आपल्या प्रियजनांचे प्राण वाचू शकतात। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विषयांसाठी मराठी मित्राला सबस्क्राईब करा। आपली काळजी घ्या, थोडं थांबा, सावध व्हा आणि सुरक्षित राहा।